या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षरा तिच्या खोलीत आलेली असते आणि तिच्या पाठोपाठ दुर्गीसुद्धा त्या ठिकाणी येते. अक्षरा तिला म्हणत असते की तुम्ही निघून जा इथून, मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. पण दुर्गी मोठ्याने ओरडून म्हणते की मी सुद्धा तुला हेच सांगायला आली आहे, तू इथून निघून जा, कारण या घराला आणि अधिपतींना तुझी गरज नाही आहे. आणि मग त्यानंतर ती खाली एका मुलीचा जो ड्रेस पडलेला असतो तो उचलते आणि अक्षराच्या अंगावर फेकत म्हणते की पुरुषाचं मन कधीही बदलतं, आणि हसतच तिच्याकडे ती पाहू लागते. पण अक्षरा म्हणत असते की मी अधिपतींचं मन चांगलंच ओळखते, माझा नवरा कधीच असं वागू शकणार नाही. पण दुर्गी तिचं काही ऐकत नाही आणि ती अक्षराच्या हाताला धरून तिला पुन्हा खाली घेऊन येते आणि ढकलून देते. ती म्हणत असते की तुला इथून एकदा निघून जायला सांगितलंय, कळत नाही का, कशाला इथे थांबतेस. तर दुसरीकडे आजी आणि चारुहास सर मंदिरातून निघालेले असतात. तितक्यात मग विद्याताई म्हणजे अक्षराची आईसुद्धा त्या ठिकाणी येते. एकमेकांना भेटून त्या तिघांनाही खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर विद्याताई त्या दोघांना तिळगुळ देतात, आजींचा आशीर्वाद घेतात आणि चारुहास सरांच्या तब्येतीची चौकशी करतात. तर चारुहास सर म्हणत असतात की तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात, त्यामुळे मला दादाच म्हणा. आणि त्यावर त्यासुद्धा हसून हो म्हणतात. तर चारुहास सर म्हणत असतात की आता माझी फक्त एकच इच्छा आहे की अक्षरा आणि अधिपती लवकरात लवकर एकत्र यावे, आणि त्याच्यासाठी आम्ही मंदिरात आलो होतो. आणि ते ऐकून विद्याताई म्हणतात की आता तुम्ही काळजी करू नका, अक्षरा अधिपतींना भेटण्यासाठीच गेली आहे. आणि ते ऐकून या दोघांनाही खूप आनंद होतो. आजी विचारतात की कुठे भेटणार आहे ते दोघेजण. तर विद्याताई सांगतात की तुमच्याच घरी हे सुद्धा गेले आहेत अक्षरासोबत, आता लवकरच अधिपती आणि अक्षरा एकत्र येतील, काही काळजी करू नका. आणि ते ऐकून चारुहास सरांना आणि आजींना खूप आनंद होतो. तर इकडे बाबा अक्षराला म्हणत असतात की अक्षरा बाळा चल इथून, आपल्याला इथे नाही थांबायचं. पण ते म्हणत असते की बाबा मी इथून कुठेही जाणार नाही आहे, अधिपतींसाठी मला इथे थांबावंच लागेल. मात्र भुवनेश्वरी म्हणते की एकदा सांगितलेलं कळत नाही का, जोपर्यंत तुम्ही इथून बाहेर जाणार नाही तोपर्यंत अधिपती घरात येणार नाही. तुम्ही ज्या दिवशी हे घर सोडून गेला ना त्याच दिवशी तुमचा आम्हा सगळ्यांशी संबंध संपला. मात्र अक्षरा काही ऐकून घेत नाही. ती म्हणत असते की भुवनेश्वरी मॅडम, मी धर्माने आणि कायद्याने अधिपतींची बायको आहे, त्यामुळे तुम्ही मला इथून जायला सांगू शकत नाही. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्हाला तर हे लग्नसुद्धा मान्य नव्हतं ना, सगळं तुमच्या मनाविरुद्धच झालं होतं. मग आता काय झालं, खरं तर जेव्हा तुम्ही लग्न करून या घरात आलात ना तेव्हाच मी तुमच्या लग्नाची एक्सपायरी डेट लिहून ठेवली होती, मला माहीत होतं हे सगळं जास्त दिवस नाही चालणार. मात्र अक्षरा म्हणते की नाही मॅडम, मला हे सगळं हवं आहे, माझं अधिपतींवर प्रेम आहे. मात्र भुवनेश्वरी हसतच म्हणते की असं कसं चालेल सुनबाई, तुम्हाला अधिपती हवेत मात्र तुमच्या सासूबाई नको. तर अक्षरा चिडून म्हणते की तुम्ही माझ्या सासूबाई नाहीत. तर भुवनेश्वरी म्हणते की हो, कारण तुम्ही आमच्या अधिपतींच्या बायको नाहीत, अधिपती आम्हाला आई मानतात, हे लक्षात ठेवा. आणि मग याच गोष्टीवरून पुन्हा त्या दोघींचा वाद सुरू होतो. अक्षरासुद्धा भुवनेश्वरीला जशास तसे उत्तर देत असते आणि त्यामुळे दुर्गी चिडते आणि सरळ अक्षराचा गळा दाबते. आणि जेव्हा हे भुवनेश्वरी बघते तेव्हा ती खूप घाबरते. तर अक्षराचे वडील मध्ये पडत तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र दुर्गी त्यांना ढकलून देते, त्यामुळे ते खाली पडतात. तर अक्षरा तिच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करते पण उपयोग होत नाही. शेवटी तिचा श्वास गुदमरतो आणि ते बघून भुवनेश्वरी मोठ्याने दुर्गीवर ओरडते आणि तिला अक्षराला सोडायला सांगते. दुर्गी अक्षराचा गळा सोडते खरं, मात्र ती जोरात अक्षराला ढकलून देते, त्यामुळे अक्षरासुद्धा खाली जाऊन पडते. ती कसेबशी स्वतः उभी राहते आणि बाबांना सुद्धा उठवते. तर भुवनेश्वरी अक्षराला म्हणत असते की तुला एकदा सांगून कळत नाही का, निघ आता इथून, आता परत इथे थांबू नको. आणि ती अक्षराच्या बाबांना सुद्धा म्हणते की तुमच्यात थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल ना तर पुन्हा तोंड घेऊन या दारात येणार नाही. आणि ते ऐकून ते मान खाली घालतात. तर अक्षरा म्हणत असते की मी नाही जाणार इथून, हे माझं घर आहे. आणि त्यामुळे शेवटी बाबाच तिला म्हणतात की अक्षरा चल बाळा इथून, खरंच इथे राहण्यात काही अर्थ नाही आहे, या माणसांची ना लायकीच नाही आहे. आणि ते भुवनेश्वरीला सुद्धा सांगतात की माझी मुलगी काय आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, मात्र तुम्हाला तिची पारख नाही. फक्त आई आहे म्हणून काही होत नाही, त्यासाठी ना स्वतः मुलाला जन्म द्यावा लागतो, मगच कळतं आई वडील होणं म्हणजे काय असतं ते. आणि मग त्यानंतर ते अक्षराला घेऊन तेथून निघून जातात. मात्र जाता जाता अक्षराचे बाबा जे काही बोललेले असतात त्यामुळे भुवनेश्वरीचं तर तोंडच पडतं. तर दुर्गी म्हणत असते की ताई, तू त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नको, तू खरंच अधिपतींची आई आहे आणि ते सुद्धा
सुद्धा मनापासून तुला आई मानतात आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र जाता जाता अक्षराने अधिपतीसाठी जी फ्रेम बनवून आणलेली असते ती फ्रेमसुद्धा दुर्गी तोडते आणि तेथून निघून जाते. तर भुवनेश्वरी त्या फ्रेममध्ये स्वतःचा चेहरा बघत असते. तर दुसरीकडे अधिपती घरी जाण्यासाठी निघालेला असतो खरा, पण त्याला सतत त्या इराचं बोलणं आठवत असतं. इकडे अक्षरा आणि तिचे बाबासुद्धा घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत असतात. घडलेल्या प्रकाराचा बाबांना मोठा धक्का बसलेला असतो. ते म्हणत असतात की अक्षरा, कशी राहत होतीस तू या माणसांसोबत? अगं, ही माणसं आहेत की कोण आहेत? त्यांना साधं बोलण्याची सुद्धा पद्धत माहिती नाही आणि मग त्यानंतर त्यांना खूपच त्रास होऊ लागतो. त्यामुळे अक्षरा घाबरते. दुसरीकडे भुवनेश्वरी तिच्या खोलीत असते तर दुर्गी देखील त्या ठिकाणी येते आणि मोठमोठ्याने हसू लागते. ती म्हणत असते की ताई, आज ना मला खरंच खूप मजा आली. मी त्या मास्तरनीचा कसा अपमान केला. कित्येक दिवसांचं माझं स्वप्न आज पूर्ण झालं आणि जेव्हा मी तिचा गळा दाबला ना तेव्हा तर मी खूपच खुश झाले. उगाच तू मला थांबवलं म्हणून, नाहीतर आज मी तिचा खेळ संपवलाच असता. आणि ते ऐकून भुवनेश्वरी मोठ्याने तिच्यावर ओरडते. ती म्हणत असते की कोण समजतेस ग तू स्वतःला? जेलमध्ये काय हेच सगळं शिकण्यासाठी गेली होतीस का? तुला कोणी सांगितलं होतं त्यांचा गळा दाबायला? जर त्यांना काही झालं असतं तर मग काय केलं असतं आपण? मी तुला सांगितलंय ना, जरा तुझ्या तोंडावर आणि रागावर ताबा ठेव. आपण असं काही करायचं नाही जे परत आपल्यावरच उलटेल. आणि त्यावर दुर्गी म्हणते की हो ताई, तू काळजी करू नको, मी पुन्हा असं काही करणार नाही. तर इकडे अधिपतीला त्या इराचं बोलणं आठवत असतं. मात्र तो मनाशी म्हणत असतो की मास्तरीणबाईंनी आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट आमच्याशी शेअर केली आहे. घरातील, शाळेतील, वर्गातील प्रत्येक गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली. त्या असं वागणं शक्यच नाही. नक्कीच इराताईंचा काहीतरी गैरसमज झाला आहे आणि तसंसुद्धा त्या दोघींमधील नातं एवढं चांगलं नाही आहे. इराताई रागाच्या भरात काहीतरी बोलून गेल्या असतील. मला माझ्या मास्तरीणबाईंवर पूर्ण विश्वास आहे. आता काही झालं ना तरी मी त्यांना प्रत्यक्षात जाऊन भेटणार आणि त्यांच्याशीच बोलणार. आता हा सगळा खेळ मला थांबवायलाच हवा. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतींनाच कॉल करत असते. मात्र अधिपती तिचा कॉल रिसीव करत नाही. तर अक्षरा आणि तिचे बाबा एका बागेत जाऊन बसलेले असतात. घडलेल्या प्रकारामुळे अक्षराचे बाबा तर पूर्णपणे खचूनच गेलेले असतात. पण मग त्यानंतर ते अक्षराला म्हणतात की अक्षरा, आता मी गप्प बसणार नाही. त्यांना काय वाटलं आपण गरीब आहोत म्हणून काही करू शकणार नाही का? आता बघ मी काय करतो ते. आत्ताच माझ्या वकील मित्राला जाऊन भेटतो आणि त्यांच्यावर केस करतो. अगं, त्यांनी तुला मारहाण केली, मला ढकलून दिलं, हे सगळं मी नाही सहन करणार. पण अक्षरा कसंबसं समजावत त्यांना थांबवते. पण अक्षराच्या बाबांना स्वतःचाच राग येत असतो. ते म्हणत असतात की खरंच माझ्याकडून ना खूप मोठी चूक झाली. आम्ही स्वतःच्या हातांनी तुला त्या दलदलीमध्ये ढकलून दिलं. त्या घरात तू कशी राहत होतीस बाळा, तू आम्हाला काहीच का नाही सांगितलं? तर अक्षरा म्हणत असते की बाबा, अधिपती होते ना माझ्यासोबत, ते असल्यामुळे मला कधीही कशाचीही भीती वाटली नाही. मात्र बाबा रडतच तिची माफी मागत असतात आणि म्हणत असतात की खरंच चूक झाली, आम्ही तुझं त्या घरात लग्न लावून दिलं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती घरी येत आहे हे कळाल्यावर भुवनेश्वरी लगेच दुर्गीला एक वेगळाच प्लॅन सांगते आणि दुर्गीसुद्धा कामाला सुरुवात करते. तर अक्षराचा मित्र मदनसुद्धा पुन्हा एकदा अक्षराच्या आयुष्यात येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.